त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे काय हे आपण 8वी मध्ये पाहिलेलं आहे. त्रिकोणाचा बाह्यकोन म्हणजे त्रिकोणाच्या प्रत्येक कोनाशी रेषीय जोडी करणारा कोन म्हणजे त्रिकोणाचा बाह्यकोन. त्रिकोण ABC मध्ये समजा कोन C या कोनाशी कोन ACD हा बाह्यकोन करतोय आणि म्हणून हा त्रिकोणाचा बाह्यकोन झाला. तसंच समजा AC वाढवलं आणि इथं ACE हा कोन घेतला तरी या कोनाशी रेषीय जोडी करतो म्हणून BCE हा सुद्धा त्रिकोणाचा बाह्यकोन. असं त्रिकोणाच्या एका शिरोबिंदूपासून शिरोबिंदूजवळ 2 बाह्यकोन असे 3 शिरोबिंदूजवळ एकूण 6 बाह्यकोन त्रिकोणाला आपल्याला काढता येतात. मग या त्रिकोणाच्या बाह्यकोनाच्या संदर्भात प्रमेय अशी जर एखादी त्रिकोणाची तुम्ही आकृती काढली आणि आकृती काढून त्या त्रिकोणाच्या कोनांच्या मापांच्या संदर्भात मापन केलं, इथला कोन मोजला, हे 2 कोन मोजले किंवा इथं 2 कोन मोजण्यासारखेचे तुकडे घेऊन इथं लावले तर तुमच्या एक गुणधर्म लक्षात येणार आहे की याचं माप आणि या दोन्हींची बेरीज केली तर या मापा एवढं भरतं आणि त्या संदर्भातला आपण प्रमेयाच्या साहाय्याने आपण सिद्ध करणार आहोत. प्रमेय त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. आता दूरस्थ आंतरकोन म्हणजे काय बघा तर त्रिकोणाचा हा जो बाह्यकोन आहे समजा ABC आणि हा ACD हा बाह्यकोन आहे तर याचा हा संलग्न आंतरकोन आणि हे जे 2 आहेत ते कसे असले पाहिजे तर त्याला म्हणतात आपण दूरस्थ आंतरकोन. जवळचा म्हणजे संलग्न आणि मग दूरस्थ आंतरकोन. आणि या संदर्भातलं प्रमेय आहे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांचे प्रमेय. काय आहे प्रमेय तर त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते. बघा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढे असते. आता पक्ष साध्य त्यासाठी आकृती विचारात घेऊया. समजा त्रिकोण कोणतंही नाव द्या. समजा त्रिकोण PQR घेतला आपण. त्रिकोण PQR आणि त्याचा PRS हा काय झाला बाह्यकोन झाला. तर इथं पक्ष काय येणार आहे त्रिकोणाचा बाह्यकोन एवढं. पक्ष त्रिकोण PQR मध्ये किंवा त्रिकोण PQR चा कोन PRS बाह्यकोन. आता PRS बाह्यकोन आहे तर त्याचा संलग्न आंतरकोन PRQ येणार आहे. मग दूरस्थ आंतरकोन कोणते येणार कोन P आणि कोन Q. मग आता आपल्याला साध्य त्रिकोणाच्या बाह्यकोनाचं माप म्हणजेच काय म्हणायचं आहे तर कोन PRS बरोबर कोन
आता क्यू कोन कसा वाचूया, पी क्यू आर अधिक कोन क्यू पी आर. त्रिकोणाचा बाह्यकोन त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेएवढा असतो. सिद्धता. बघा, पक्ष, साध्य आणि सिद्धता. अगदी अतिशय सोपी सिद्धता आहे. पहिलं विधान. आता आपण याच्या आधी काय शिकलोय बघा, तर त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचं प्रमेय पाहिलंय आणि परत इथं अजून काय दिसून येते आपल्याला, रेषीय जोडीतील. जर जे माहिती आहे त्या पद्धतीने वापर करूया आपण. बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये पहिलं विधान, कोन पी क्यू आर अधिक कोन, बघा, पी क्यू आर अधिक कोन पी आर क्यू अधिक कोन क्यू पी आर. तिन्ही कोन वाचूया आपण. बघा, पी कोन, क्यू कोन आणि आर कोन. मग तुमच्या पद्धतीने आपण क्यू पी आर वाचलं काय आणि आर पी क्यू वाचलं, दोन्हींचा अर्थ सारखाच आहे. बरोबर 180 अंश. कशावरून सांगता येईल, त्रिकोणाच्या कोनांच्या मापाचे प्रमेय किंवा गुणधर्म म्हणूया, मापाचा गुणधर्म. अजून काय दिसून येते तुम्हाला, तर बघा, कोन पी आर एस अधिक कोन पी आर क्यू बरोबर 180 अंश. रेषीय जोडीतील कोन. विधान 1 आणि 2चं निरीक्षण करा. उजव्या बाजू सारख्या आणि म्हणून डाव्या बाजू सारख्या. मग पहिल्यांदा विधान 2 डावीकडे लिहा, उजवीकडं 1 लिहा तरी चालेल किंवा कसंही तुमच्या याने. तर विधान 1 व 2 वरून काय म्हणूया, कोन पी आर एस अधिक कोन पी आर क्यू बरोबर कोन पी क्यू आर अधिक कोन पी आर क्यू अधिक कोन क्यू पी आर. विधान 1 व 2 वरून. मग आता इथं जर निरीक्षण केलं तर डाव्या बाजूला पी आर क्यू आहे आणि उजव्या बाजूला पण पी आर क्यू आहे आणि म्हणून कोन पी आर एस बरोबर कोन पी क्यू आर अधिक कोन क्यू पी आर. आणि म्हणून त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेएवढं असे 2च विधाने हे महत्त्वाचे आहेत. त्रिकोणांच्या कोनांच्या मापाचा गुणधर्म आणि दुसरा रेषीय जोडीतील कोन. आणि त्या विधानांचं उजव्या बाजू सारख्या म्हणून डाव्या बाजू सारख्या केल्या आपण आणि त्यावरून आपल्याला साध्य मिळालेलं आहे. आता त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय जसं आहे तसं त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं प्रमेय याच्यावरूनच आपण सांगणार आहे. ते काय आहे ते आता आपण काय पाहिलं, दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय. तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजेएवढं असतं. आता त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय काय, त्रिकोणाच्या बाह्य कोन. तर त्रिकोणाचा बाह्य कोन प्रत्येक दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो. बघा, प्रमेय काय आहे, त्रिकोणाचा बाह्य कोन दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो. प्रत्येक दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा. आत्ताचं दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय काय पाहिलं, बाह्य कोनाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेएवढं असतं. आत्ताचं झालेलं प्रमेय काय आहे, तर कोन ए सी डी बरोबर कोन ए बी सी अधिक कोन बी ए सी. बाह्य कोना आत्ताचं दूरस्थ आंतरकोनाचं प्रमेय की बाह्य कोनाचं माप दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजेएवढं असतं. आणि आत्ताचं प्रमेय काय आहे, तर बाह्य कोन प्रत्येक दूरस्थ
आंतरकोनापेक्षा मोठा असतो. याच्यात आपल्याला सिद्ध तर नाही, फक्त स्पष्ट करायचं आहे आणि त्या गुणधर्माचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवायची आहेत. आता याचं स्पष्टीकरण कसं देता येईल बघा, की समजा बघा 8 बरोबर 5 अधिक 3, तर याचा अर्थ 8 हे 5 पेक्षाही मोठं आणि 8 हे 3 पेक्षाही मोठं. आता इथं आपण काय केलंय, तर कोण बघा, ती जर समजा आकृतीचा विचार केला तर इथं लिहूया कोण ACD बरोबर कोण ABC अधिक कोण BAC. याची तुलना आपण केली तर काय लक्षात येईल, म्हणून कोण ACD ग्रेटर दॅन कोण ABC आणि कोण ACD ग्रेटर दॅन कोण BAC. म्हणजे बाह्य कोण हा प्रत्येक दूरस्थांतर कोणापेक्षा मोठा. म्हणजे या प्रमेयाचा वापर करून आपण हे गुणधर्म सिद्ध केलेला आहे. हे पहिलं झालेलं आहे ते त्रिकोणाच्या दूरस्थांतर कोणाचं प्रमेय. आत्ताचं त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं प्रमेय काय, तर बाह्य कोण हा प्रत्येक दूरस्थांतर कोणापेक्षा मोठा असतो. आणि पहिलं दूरस्थांतर कोणाचं प्रमेय काय पाहिलं, तर त्रिकोणाचा बाह्य कोण दूरस्थांतर कोणाच्या मापांच्या बेरजे एवढा असतो. याचाच अर्थ ACD हा ABC पेक्षा मोठा आणि ACD हा BAC पेक्षा मोठा आहे. आणि याचा वापर करून या दोन्ही प्रमेयांचा वापर करून आपल्याला सराव संच 3.1 सोडवायचा आहे. पहिलं उदाहरण बघूया. त्यातलं आकृती आपल्याला दिलेली आहे त्रिकोण ABC. आणि याच्यामध्ये काय दिलंय, कोण B 40 माप अंश, नंतर कोण A 70 अंश, तर कोण ACD काढा. बघा कोण ACD बरोबर किती. आता कोण ACD बरोबर कोण ABC 3 अक्षरांनी नाही लिहिलं, सिंगलमध्ये लिहिलं तरी चालेल. दिले तसं तर तसंच करूया थोडक्यात. बघा कोण ACD बरोबर कोण A अधिक कोण B. कशावरून, दूरस्थ आंतरकोणाचे प्रमेय. त्रिकोणाचं बाह्य कोण कोणाचं माप त्याच्या दूरस्थ आंतरकोणांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. हे पहिल्यांदा प्रमेय झालेलं आपलं. आणि कोण Aचं माप किती आहे 70, Bचं आहे 40 आणि म्हणून 110 अंश. ACDचं माप किती झालं 110 अंश. दुसरा प्रश्न आता इथंच बघूया. काय दिले, त्रिकोण PQR मध्ये कोण P 70 अंश, कोण Q 65 अंश, तर कोण R बरोबर किती. आता अर्थातच काय, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश. म्हणून त्रिकोण, अगदी सोपा प्रश्न आहे बघा, PQR मध्ये कोण P अधिक कोण Q अधिक कोण R. माप नाही लिहिलं तरी चालतं, अर्थ तो मापच असतो. बरोबर 180 अंश. कशावरून, त्रिकोणाच्या कोणांच्या मापाचे प्रमेय किंवा गुणधर्म, कोणांच्या मापांचा गुणधर्म. आता कोण Pचं माप 70, Qचं 65 अधिक कोण R बरोबर 180 अंश. आता इथं बेरीज केली तर 135 अधिक कोण R बरोबर 180. म्हणून कोण R बरोबर 180 वजा 135 किती वजा बाकी येते 45
अंश. कोन आर बरोबर 45 अंश. तिसरा प्रश्न आहे बघा. प्रत्येक कोणाचं माप काढा. कोणांची माप एक्सच्या स्वरूपात दिलीत. कोणकोणती? एक्स अंश, नंतर एक्स वजा 20 अंश, आणि तिसरं माप दिलंय एक्स वजा 40 अंश. तर कोणांची माप किती असतील? आता प्रत्येक कोणाचं माप एक्स आणि अंशाच्या स्वरूपात दिले. मग या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे? 180 अंश. गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचा गुणधर्म. हे सोडवायचं, एक्सची किंमत काढायची आणि त्यावरून तिन्ही कोण. आता बेरीज केली तर आता कॅल्क्युलेशन करताना किंवा बेरीज करताना अंश नाही लिहिलं तरी चालतं. एक्स अधिक एक्स अधिक एक्स 3x वजा 20 वजा 40 वजा 60 बरोबर 180. 3x बरोबर 180 अधिक 60. 3x बरोबर 8 आणि 7 14 240. x बरोबर 240/3. भाग लावला तर x बरोबर 80. आणि म्हणून तिन्ही कोणांची माप. पहिला कोण 80 अंश, दुसरा x वजा 20 म्हणजेच 80 वजा 20 म्हणजेच 60 अंश, आणि तिसरा कोण x वजा 40 म्हणजेच 80 वजा 40 म्हणजेच 40 अंश. आणि म्हणून ते तीन कोण किती येणार? 80 अंश, 60 अंश आणि 40 अंश. बघा चौथा प्रश्न. शाब्दिक उदाहरण जरा व्यवस्थित वाचायचं आणि काय माहिती दिली त्या पद्धतीनं. काय म्हटले बघा. तर त्रिकोणाच्या 3 कोणांपैकी एक कोण सर्वात लहान कोणाच्या दुप्पट, दुसरा कोण सर्वात लहान कोणाच्या तिप्पट. तर तिन्ही कोणांची माप म्हणजे एक कोण आणि दुसरा कोण हे लहान कोणाच्या किती पट आहे ते दिले. त्यामुळे सुरुवात कुठून करावी लागेल आपल्याला? लहान कोण. मग काय म्हणूया? लहान कोण बरोबर x अंश मानू. म्हणून एक कोण कसा दिलेला आहे? तर दुसऱ्या कोणाच्या किंवा लहान कोणाच्या दुप्पट. मग म्हणून काय येणार आहे? 2x अंश. म्हणून इथं मानू येणार नाही. तर ह्याच्यावरनं हे लिहिलंय, कंडिशन दिली आपल्याला. आणि मग दुसरा कोण तो सुद्धा कसा आहे? लहान कोणाच्या तिप्पट. दुसरा कोण बरोबर 3x अंश. आता तिन्ही कोण आपल्याला माहिती झाले. मग त्रिकोणाचे तिन्ही कोण येते. म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. कारण काय सांगता येईल? त्रिकोणाचा गुणधर्म म्हणूया, कोणांच्या मापाचा गुणधर्म थोडक्यात म्हणूया. मग आता यांची बेरीज केली तर किती येते? 6x बरोबर 180. मग x बरोबर 180/6. मग x बरोबर भाग लावला तर 6×18 0 30. x ची किंमत किती झाली? 30 अंश. मग लहान कोण किती आहे सर्वात? x अंश. म्हणून लहान कोण बरोबर x अंश म्हणजेच 30 अंश. मग एक कोण कसा आहे? 2x म्हणजेच 2 गुणिले 30 म्हणजेच किती झाला? 60 अंश. इथं कॅल्क्युलेशन न करता सुद्धा तिसरा कोण तुम्ही काढू शकता. कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. 30 झाला 60 झाला म्हणजे उरलेला किती असणार आहे? 90. पण दिलेल्या कंडिशनचा उपयोग करून पण तेच माप येणार आहे. म्हणून दुसरा कोण 3x 3 गुणिले 30 म्हणजेच 90 अंश. अशा प्रकारे 30 60 आणि 90 अशी मापं झाली तिन्हींची. चौथा प्रश्न बघा. आकृती दिलेली आहे.
आकृतीला नावं दिलेली आहेत बघा. टी ई नंतर एन एम ई आणि आता इथं 100, इथं वाय म्हटलंय आणि हे 100 अंश, नंतर इथं एक्स, नंतर इथं झेड आणि इथल्या कोणाचं माप किती आहे तर 140. तर आपल्याला काय करायचं आहे, एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या. आता एक्स वाय झेडच्या किमती काढताना अगदी एक्सचीच पहिल्यांदा काढावी असं काही नाही, आपल्याला दिलेल्या माहितीवरून. आता इथं जर बघितलं आपण तर बघा, झेड अधिक 140 बरोबर किती आहे 180 अंश. कशावरून, रेषीय जोडीतील कोन. मग झेड बरोबर 180 वजा 140 म्हणजे झेड बरोबर किती झालं 40 अंश. झेडचं माप मिळालं. परत आता वाय अधिक 100 बरोबर सुद्धा किती आहे 180 अंश. रेषीय जोडीतील कोन आणि म्हणून वाय बरोबर 180 वजा 100, वाय बरोबर 80 अंश. दुसरं माप मिळालं. आता त्रिकोण ई एन झेड ई एन एम मध्ये काय दिसून येते तुम्हाला, एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 180. त्रिकोणाचा गुणधर्म. मग एक्सचं माप किती आहे मग काढायची आपल्याला किंमत. वायचं माप 80 अधिक झेडचं माप 40 बरोबर 180. मग एक्स अधिक 120 बरोबर 180 आणि म्हणून एक्स बरोबर 180 वजा 120 आणि म्हणून एक्स बरोबर 60 अंश. आणि अशा प्रकारे एक्स वाय आणि झेडची आपल्याला मापं मिळालेली आहेत. 6वे बघूया प्रश्न. आकृती बघूया. बघा माहिती काय दिली आकृतीमध्ये ती बघूया. तर ए बी बी हा ए बी समांतर डी ई, हे डी आणि हे ई. नंतर दिलेल्या मापावरून डी आर ई हा आर बिंदू आहे बरोबर किती आणि परत ए आर ई बरोबर किती हे विचारलेले. आणि आता माप काय दिलेले आहेत तर कोण ए बरोबर 70 दिले. इथं ए बरोबर 70 आणि कोण ई बरोबर इथं 40 दिलेलं आहे. आता बघा समांतर दिलेलं आहे, इथली दोन कोण विचारलेले आहेत. आता पहिल्यांदा आपल्याला हे माप विचारात घेता येईल की ए बी समांतर किंवा बी ए समांतर डी दिलेला आहे आणि ही जर छेदिका मांडली बघा हे असं, तर हा कोण आणि हे कसले कोण झाले व्युत्क्रम कोण. आणि व्युत्क्रम कोण कसे असतात एकरूप असतात. आता मग कसं लिहिता येईल बघा, रेषा ए बी समांतर रेषा डी कशावरून पक्ष आणि म्हणून कोण. बघा डी आर ई म्हटलं काय ए डी ई म्हटलं काय, दोन्हींचा अर्थ सारखाच आहे. वाटलं तर हे करूया. ए डी ई बरोबर कोण. बघा ए डी ई एकरूप कोण बी ए डी कशावरून व्युत्क्रम कोण आणि
छेदिका कोणती घेतली तुम्ही? छेदिका AD. पण BADचं माप दिलेलं आहे 70 अंश. आणि ADE म्हणजेच काय म्हणूया आपण? कोणती वाचताना कसा वाचता येईल आपल्याला बघा. विचारले काय? DRE विचारलेला आहे. ठीक आहे. अजून आता हा कोण मिळाला आपल्याला? कुठला? ADE. ADE म्हणजेच काय म्हणता येईल? कोण RDE. बघा ADEचं नाव फक्त बदललं आपण, RDE. हा 70 मिळाला. आता त्याचा वापर करून त्रिकोण काय म्हणता येईल? RDE मध्ये तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज. R म्हणजे कोण? DRE म्हणणार आहे आपण. तुम्हाला जरी तो 3 अक्षराने वाचला तरी चालेल, कारण R म्हणजे हार का हार असं व्हायला नको, म्हणून आपण 3 अक्षरांनी तो कोण वाचूया. DRE अधिक कोण D अधिक कोण E बरोबर 180 अंश. त्यातला हा DRE माहिती नाही आपल्याला. अधिक कोण D आत्ताच काढलाय आपण, किती झालाय? 70. अधिक कोण E माहिती आपल्याला 40 बरोबर 180. मग कोण DRE अधिक 110 बरोबर 180. कोण DRE बरोबर 180 वजा 110. आणि कोण DRE बरोबर 70 अंश. पहिलं मिळालं आपल्याला माप. आता हा 70 मिळाला. मग इथला आणि हा कसे आहेत? रेषीय जोडीतील कोण आहेत. मग आता तिसरा मुद्दा आपण काढूया. जे विचारलंय ते हे पहिलं माप झालं. आता कोण ARE अधिक कोण DRE बरोबर 180 अंश. कशावरून? रेषीय जोडीतील कोण. बघा हा कोण आणि हा कोण. त्यातला ARE माहिती नाही आपल्याला. आणि DRE किती आहे? 70 बरोबर 180. आणि म्हणून कोण ARE बरोबर 180 वजा 70. आणि म्हणून कोण ARE बरोबर 110 अंश. आणि दिलेल्या माहितीवरून अशा 2 कोणांची माप आपण काढलेली आहेत. 7वा प्रश्न बघूया आता. काय म्हटले बघा. त्रिकोण ABC मध्ये A आणि B चे दुभाजक O मध्ये छेदतात. कोण C बरोबर 70 तर AOB चे माप काढा. महत्वाचा प्रश्न आहे हा बघा. 7वा प्रश्न. आकृती काढतोय आपण. कोण A आणि B चे दुभाजक दिले, त्यामुळे इकडे नाव घेऊया आपण. A B आणि हा C. आता A चा दुभाजक, याचा अर्थ हा आणि हा कोण सारखा. परत B चा दुभाजक, आणि हे कुठे छेदताय? O मध्ये. तर आपल्याला काय विचारले? C चं माप 70 दिले. तर कोण AOB बरोबर किती? आता कशी सुरुवात करता येईल मग बघा. कोण A बरोबर किती मानूया? 2x अंश मानू. आणि म्हणून कोण हा x असणार आहे आणि हा x असणार आहे. म्हणजे लिहायची गरज नाही, कळते ते. किंवा बघा कोण CAO म्हणूया. CAO गरज नाही याची लिहायची, पण तुम्हाला कळावं म्हणून. आणि कोण OAB बरोबर x अंश. दुभाजक काय म्हटलं? हे कोण सारखं. अगदीच तसंच काय करूया. कोण B बरोबर 2y अंश मानू. मग हा y येणार आहे आणि हा y येणार आहे. आणि म्हणून कोण CBO बरोबर कोण OBA बरोबर y अंश.
हा 2y असेल तर हा y असणार आहे, हा कारण कोन दुभाजक आहे. आता त्रिकोण ABC मध्ये कोन A अधिक कोन B अधिक कोन C बरोबर 180 अंश. कशावरून? त्रिकोणाचा गुणधर्म, कोनांच्या मापांचा गुणधर्म. कोन A चं माप 2x, कोन B चं माप 2y, C चं माप 70 बरोबर 180. मग 2x अधिक 2y बरोबर 180 वजा 70. मग 2x अधिक 2y बरोबर 110. आणि म्हणून प्रत्येक पदाला जर आपण 2 न भागलं तर इथं काय होणार आहे? x अधिक y बरोबर 55 अंश किंवा 55. x अधिक y ची किंमत किती मिळाली? 55. आता परत दुसरा त्रिकोण विचारात घेऊया. त्रिकोण AOB मध्ये काय होणार आहे बघा? कोन OAB अधिक कोन OBA अधिक कोन AOB बरोबर 180 अंश. गुणधर्म, त्रिकोणाच्या कोणांच्या मापांचा गुणधर्म. हा आतला सुद्धा त्रिकोणच आहे, तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. पण OAB किती आहे? x, OBA किती आहे? y अधिक AOB आपल्याला माहिती नाही, बरोबर 180 अंश. पण x अधिक y किंमत काढलेली आपण, 55 अधिक कोन AOB बरोबर 180. आणि म्हणून कोन AOB बरोबर 180 वजा 55. कोन AOB बरोबर वजाबाकी केली तर किती येणार आहे बघा? 10 ने 5 गेले 5, हातचा 1 2, 125 अंश. आणि म्हणून कोन AOB बरोबर 125 अंश. असंच एखादं उदाहरण अजून घेऊया आपण. बघा, सहावं उदाहरण, आकृतीचा विचार करूया. काय दिले बघा? AB समांतर CD. AB समांतर इकडे दिले CD. नंतर PQ ही त्यांची छेदिका दिलेली आहे. PQ ही छेदिका, PQ ही छेदिका दिली, रेषा PQ. आणि काय म्हटलंय तर किरण PT आणि किरण QT हे अनुक्रमे BPQ आणि PQD चे दुभाजक. तर सिद्ध करा PTQ 90. बघा, याचा कोन दुभाजक घेतलाय आपण, परत या कोणाचा कोन दुभाजक घेतलाय, तो छेदनबिंदू T आहे. आणि आपलं साध्य काय असणार आहे तर कोन PTQ बरोबर 90 अंश. अगदी याच्या आधीचं उदाहरण सोडवलंय त्याच तसाच संदर्भ घेऊया आपण. आता काय करूया तर कोन BPQ 2x मानू. मग 2x मानलं तर हे x असणार आहे आणि हे x असणार आहे. नंतर PQD y मानू, म्हणजे हे y असणार आहे आणि हे y असणार आहे. आणि मग या रेषा समांतर आहेत म्हणून आंतरकोणांचा गुणधर्म वापरूया, त्याच्यावरून x अधिक y ची किंमत काढूया आणि मग या त्रिकोणाचा विचार करूया. म्हणजे मगाच सारखंच आहे. लिहूयात आपण काय काय लिहिता येईल बघा. इथून सुरुवात करूया. सिद्धता म्हणूया. पहिलं, कोन BPQ बरोबर 2x अंश मानू. आणि म्हणून कोन, आता हे जर 2x असेल तर हा कोन दुभाजक आहे. आणि म्हणून कोन BPT बरोबर कोन, बघा BPT म्हणजे हा कोन, आणि अधिक कोन TPQ बरोबर
एक्स अंश कशावरून विधान 1 वरून कोन दुभाजकाची व्याख्या की 2x असेल तर निम्मे कोन केले तर x होणार आहे. मानतानाच आपण x न मानता डायरेक्ट 2x मानले. तुम्ही x मानलं तर हे x भागिले 2 लिहावं लागेल आणि ते कॅल्क्युलेशन करताना किचकटपणा येईल, म्हणून आपण तसं करूया. आणि त्याचप्रमाणे मग तिसरं विधान कोन PQD बरोबर 2y अंश मानू. हे 2y मानल्यावर हा जर कोन दुभाजक असेल तर कोन म्हणून कोन PQT बघा PQT बरोबर कोन TQD बरोबर y अंश. कारण काय सांगता येईल विधान 3 वरून, कारण काय आहे कोन दुभाजक. आता त्रिकोण बघा अजून काय विधान घेता येईल आपल्याला. 5वं बघा रेषा AB समांतर रेषा CD कशावरून पक्ष. मग रेषा समांतर असतील तर आंतरकोन कसे असतात पूरक, आणि म्हणून कोन BPQ अधिक कोन PQD बरोबर 180 अंश कशावरून विधान 5 वरून आंतरकोन. 5 वरून आंतरकोन, आणि म्हणून BPQ किती दिले 2x, हे किती दिले 2y बरोबर 180 म्हणजे मानले आपण PQD. इथे बघा इथे सुद्धा कारण काय सांगता येईल मग विधान 1 व 3 वरून 1 व 3 चा उपयोग म्हणूया याच्यामध्ये केलाय. मग आता x अधिक y बरोबर किती येणार आहे 90 अंश ही किंमत मिळाली आपल्याला. आता त्रिकोण आतला घेऊया. त्रिकोण PTQ मध्ये 90 विधान कोन P अधिक कोन PTQ मधला P म्हणजे एवढाच कोन विचारात घेणार आहे आपण. कोन Q अधिक कोन T बरोबर 180 अंश कशावरून त्रिकोणाचा गुणधर्म. पण कोन P म्हणजे हा बारका आतला तर तो किती आहे x. कोन P या त्रिकोणातला P म्हणजे हा x. कोन Q किती आहे y अधिक कोन T बरोबर 180 अंश. विधान म्हटलं तर काय म्हणता येईल 2 आणि 4 वरून. विधान 2 4 व 9 वरून. 2 4 व 9 वरून. पण x अधिक y आपल्याला माहिती आहे किती आहे 90. आता पुढं काय म्हणता येईल बघा इथं लिहूया 11वं विधान x अधिक y विधान 8 वरून 90 आहे. 90 अधिक कोन T म्हणजेच PTQ बरोबर 180. कारण काय सांगता येईल विधान 8 व 10 वरून, आणि हा 90 आहे तिकडे गेल्यानंतर वजा होणार आहे PTQ बरोबर 180 वजा 90, आणि म्हणून कोन PTQ बरोबर 90 अंश. अशा प्रकारे दिलेल्या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला उदाहरण सोडवता येत आहे. आता 9वं उदाहरण अभ्यासक्रमात कॅन्सल केले. एक 10वं उदाहरण अगदी असंच आहे. समांतरतेचा उपयोग करून आणि आत्ताचे गुणधर्म वापरून तुम्ही ते सोडवायचं आहे. आणि पूर्ण सराव संच परत 3.1 सराव करायचा आहे. धन्यवाद.